मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का लोकांच्या इच्छा का पूर्ण होत नाहीत? कारण बहुतेक लोकांना माहितीच नसतं की मला काय पाहिजेत. आणि ज्यांना माहिती असतं ना, त्यांना स्वतःवर भरोसा नसतो की हे मी मिळवू शकतो किंवा हे मला मिळणारच. पण गंमत बघा, ज्यांनी फक्त दोन गोष्टीवर काम केलं आणि त्यांचं आयुष्य बदललं. तुम्ही कधी विचार केलाय का, आपण सगळेच जण म्हणत असतो मला काहीतरी मोठं साध्य करायचंय, जगण्यासाठी काहीतरी विशेष वेगळं पाहिजे, पण दिशा ती बहुतेक वेळा नसते. इच्छा असते पण ती अस्पष्ट असते. मेहनत असते पण ती दिशाहीन असते. स्वप्न असतात पण ते मी मिळवू शकतो यावर विश्वास नसतो. आणि लोक म्हणतात नशीब साथ देत नाही. पण एक गोष्ट खरी सांगतो, तुमचं नशीब नाही, तुमची स्पष्टता आणि तुमचा विश्वास साथ देत नाही. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी फार मोठ्या गोष्टीची गरज नसते, फक्त दोन गोष्टीची गरज असते. एक स्पष्ट हेतू आणि दुसरी म्हणजे विश्वासासहित कृती. स्पष्ट हेतू म्हणजे मनाला एकच लक्ष देणं, म्हणजे मला चांगली नोकरी हवी हे स्पष्ट लक्ष नाही, तर मला पुढील 2 महिन्यामध्ये 70,000 पगाराची अमुक अमुक नावाची नोकरी पाहिजे हे स्पष्ट आणि खरं लक्ष आहे. जितकी तुमची इच्छा अचूक आणि स्पष्ट असते तितकी तुमची ऊर्जा एकाच दिशेला वाहते. जर तुमची इच्छा धुसर असेल तर परिणाम सुद्धा धुसर दिसतो, आणि तुमची इच्छा जर स्पष्ट असेल तर परिणाम सुद्धा स्पष्ट दिसतात. मॅनिफेस्टेशनची संपूर्ण प्रक्रिया इथूनच सुरू होते. तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे 100% क्लिअर असायला पाहिजे. धुसर इच्छा असेल, परिणाम धुसर दिसतात. स्पष्ट इच्छा असेल, परिणाम स्पष्ट दिसतात. बहुतेक लोकांची चूक इथे होते. ते म्हणतात मला श्रीमंत व्हायचंय, मला चांगलं आयुष्य जगायचंय, मला यश हवंय. मित्रांनो, ही स्पष्ट इच्छा नाही, ह्या अस्पष्ट आशा आहेत. मॅनिफेस्टेशन तेव्हाच काम करतं जेव्हा मनातलं लक्ष स्पष्ट आणि ठाम असतं. उदाहरणामध्ये स्पष्ट इच्छा म्हणजे नेमकं काय? समजा तुम्हाला तुमच्या मनामध्ये अस्पष्ट इच्छा आहे की मला चांगली नोकरी मिळू दे. ही नोकरी कुठे आहे, कशी आहे, पगार किती आहे, काम कसं आहे, कधी आहे, हे काहीच स्पष्ट नाही. त्यामुळे विश्वालाही कळत नाही की तुम्हाला काय द्यायचे. स्पष्ट हेतू म्हणजे मला 2 महिन्याच्या आत किमान दरमहा 70,000 पगाराची डिजिटल मार्केटिंग मध्ये अधिकारी स्वरूपात नोकरी मिळावी. आता बघा, लक्ष इतकं स्पष्ट आहे की तुम्ही कोणत्या क्षेत्रात शोधाल, कोणत्या कंपनीला अर्ज कराल, पगार किती असावा, तुमचं मन कशावर फोकस कराल, तुम्ही कोणती पावलं उचलाल, हे सर्व आपोआप ठरतं. यालाच क्लिअर इंटेन्शन म्हणतात. स्पष्ट हेतू असला म्हणजे काय होतं, मनाला एक दिशा मिळते, ऊर्जा एकाच लक्ष्याकडे जाते, विचार स्थिर होतात, कृती ठोस होते, तुम्ही योग्य संधी ओळखू लागता आणि युनिव्हर्सला नेमकं कशासाठी काम करायचं हे समजतं. आपला हेतू जेव्हा क्लिअर असतो ना, तेव्हा मनात भीती, शंका, गोंधळ हे काहीच राहत नाही. दुसरं एक अतिशय सोपं उदाहरण सांगतो. कल्पना करा, तुम्ही रस्त्यावर एक रिक्षा पकडलाय आणि जर तुम्ही त्या रिक्षावाल्याला म्हणाल की कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी घेऊन जा, तर तो रिक्षावाला तुम्हाला कुठे नेईल? कारण तुम्हाला कुठे जायचं हे तुम्हालाही माहित नाही आणि त्या रिक्षेवाल्यालाही माहित नाही. हेच अस्पष्ट इच्छेसारखं आहे. पण जर तुम्ही म्हणाल की मला पुणे स्टेशनच्या गेट वरती उतरायचंय, तर आता त्या ड्रायव्हरला एक निश्चित दिशा कळते. आणि युनिव्हर्स साठीही तुम्ही हेच करायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचा हेतू स्पष्ट असला पाहिजे. मला नेमकं काय पाहिजे, मनात 0% गोंधळ आणि 100% स्पष्टता पाहिजे. इच्छा ही ठाम, अचूक आणि सकारात्मक असली पाहिजे, कारण त्याचा युनिव्हर्सला अचूक सिग्नल मिळतो. आता दुसरी गोष्ट आहे विश्वास प्लस कृती. मॅनिफेस्टेशनचा हा सर्वात शक्तिशाली आणि निर्णायक भाग आहे. कारण फक्त इच्छा असूनही काही मिळत नाही, फक्त स्वप्न पाहूनही काही घडत नाही. पण विश्वास आणि कृती हे दोन जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा तुम्ही स्वतःला काय पाहिजे ते प्रत्यक्ष अस्तित्वात आणू शकता. विश्वास म्हणजे नेमकं काय? विश्वास म्हणजे माझं लक्ष ते आधीच माझं आहे, पण फक्त थोडा वेळ बाकी आहे. यात कुठलीही जादू नाही, भ्रम नाही, अंधश्रद्धा नाही. हा एक मानसिक स्टेट आहे. यात तुम्ही तुमच्या लक्ष्याबद्दलची शंका सोडता. विश्वासात दोन गोष्टी असतात, हे मी करू शकतो आणि हे माझ्यासाठी शक्य आहे. यापैकी एकही गोष्ट डळमळली ना, तर मॅनिफेस्टेशन कमकुवत होतं. आता कृती म्हणजे नेमकं काय? विश्वास हा एखाद्या गाडीचं इंजिन असेल, तर कृती हे त्या गाडीचे चाक आहेत. विश्वासाशिवाय केलेली कृती म्हणजे दिशारहित केलेली धडपड, आणि कृतीशिवाय विश्वास म्हणजे रिकामे स्वप्न. विश्वास अधिक कृती बराबर जबरदस्त परिणाम. एक सोपं उदाहरण सांगतो. तुम्ही बी पेरली, आता विश्वास, तुम्हाला विश्वास आहे की या बी पासून झाड उगवणार. आता कृती बघा, तुम्ही त्यावर माती घालता, पाणी घालता, सूर्यप्रकाश देता, त्याच्याकडे लक्ष ठेवता. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही बीज पेरणारच नाहीत, आणि कृती नसेल तर पेरलेलं बीज उगवणारच नाही. दोन्ही एकत्र आल्यावरच झाड उगवतं. तसंच तुमच्या इच्छांचंही होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर विश्वास बराबर मानसिक ऊर्जा, कृती बराबर भौतिक ऊर्जा, विश्वास आणि कृती बराबर परिणाम. विश्वास मन तयार करतं, कृती परिस्थिती तयार करते, आणि हे दोन्ही मिळून वास्तव तयार करतात. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला परिणाम मिळत नाही याचं एकच कारण आहे,
आपण विस्कळीत असतो. ना इच्छा स्पष्ट असते, ना विश्वास मजबूत असतो, ना कृती सत्याची असते. पण जे लोक जीवन बदलतात ना, ते दोनच गोष्टी अतिशय अचूक करतात. स्पष्ट हेतू, तुम्हाला काय पाहिजे हे स्पष्ट सांगता आलं पाहिजे. धुसरी इच्छा विश्वाकडे धुसरच परत येतात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मला नेमकं काय पाहिजे? रक्कम, वेळ, जागा, भावना, पोझिशन हे सगळं क्लिअर. कारण मन जेव्हा 100% स्पष्ट होतं ना, तेव्हा ऊर्जा एकाच दिशेला वाहू लागते. दुसरी गोष्ट आहे विश्वास आणि कृती. तुमचं लक्ष तुम्हाला मिळणारच हा विश्वास तुम्ही कोरून टाकायला पाहिजेत. ही फक्त मानसिक तयारी नाही, ही मानसिक शक्ती आहे. पण फक्त विश्वासावरच बसून राहायचं नाही. विश्वासाला कृतीचे पंख लावल्यावरच परिणाम ओढू लागतात. म्हणून रोज किमान तुमच्या स्वप्नाच्या दिशेने 3 कृती करा. लक्षात ठेवा, विश्वास तुमच्या मनाची मानसिक अवस्था बदलतो, पण कृती तुमच्या जीवनाची स्थिती बदलून टाकते. जर तुम्हाला तुमचं आयुष्य पुढे न्यायचं असेल तर हे 2 मुद्दे फक्त पर्याय नाहीत, हे तुमच्यासाठी अनिवार्य आहेत. म्हणून आताच एक छोटंसं काम करा. तुमचं लक्ष स्पष्ट लिहून टाका, नेमकं, अचूक आणि वेळेसहित. आणि त्याच्या दिशेने आज करायच्या 3 कृती लिहा. लहान पण निश्चित. आणि लिहून झाल्यावर म्हणा, मी सुरू केलंय आणि आता मी थांबणार नाही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की माझं लक्ष स्पष्ट आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर थोडा जरी तुमच्या मनाला भिडला असेल ना, तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं फक्त मोटिवेशन दिलं जात नाही, तर इथं जीवन बदलणारं सत्य सांगितलं जाते. चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.